आता तूही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. तुझ्याही हातात बंदूक असते आणि माझ्याही, पण माझी बंदूक मी लोकांचं रक्षण करण्यासाठी उचलते आणि तू लोकांचा जीव घेण्यासाठी. त्याच्यामुळेच आत्तापर्यंत मी ज्यांना वाचवलंय ना त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत, आणि तुझ्यासोबत त्या सगळ्या माणसांचे शाप आहेत ज्यांचं कुटुंब तू उद्ध्वस्त केलंस. कुंडली तुझी काहीतरी भुरट्या चोरीपासून सुरुवात केली होतीस, मग छोट्या छोट्या चोऱ्या, मोठ्या चोऱ्या, आणि मग 2002 मध्ये पहिल्यांदा केलेलं किडनॅपिंग. पोलीस रेकॉर्डमध्ये असलेला हा शेवटचा फोटो आहे तुझा. मग त्याच्यानंतर सोनारांची दुकानं लुटणं, ड्रग्ज, अँटिक्सची तस्करी, मुलींची तस्करी, मर्डर्स. 22 मर्डर. 22? फक्त 22 मर्डरचे रेकॉर्ड आहेत तुमच्याकडे? बाहेर कोणाला सांगू नका, इज्जत जाईल माझी. मग आता तूच खरा आकडा सांग, कारण शिक्षा तर तुला होणार आहे, तीही फाशीची. ए पोरी, तू आत्ता आलीयस. तुझं जितकं वय नाही ना त्याच्याही आधीपासून मी या धंद्यात आहे. ते फालतूचे माइंड गेम माझ्याबरोबर नाही खेळायचे, समजलं का? नाही नाही नाही, अजिबात नाही. गेम वगैरे काही नाहीये ते. तुझ्या गुन्ह्याची कबुली तू स्वतःच्याच तोंडून कबूल करशील. गुलाब नाव आहे माझं, आणि या गुलाबाला काटे असतात. नाही घाबरत मी त्या काट्यांना. त्या काट्यांवर चालत चालतच इथपर्यंत आली. तुला पकडण्यासाठी खूप गोष्टी केल्यात मी. खरं तर त्या मुलींच्या किडनॅपिंगच्या केसच्या वेळेसच तुला पकडणार होते, पण निसटलास तू माझ्या हातातून. त्याच्यानंतरही 2-3 वेळा अशी परिस्थिती आली होती की मी तुला पकडलं असतं, पण तेव्हाही तू निसटलास. पण मग तेव्हा माझ्या हाती तुझं प्यादं लागलं, युवराज खांडेकर. त्याच्या मदतीनं तुझ्यापर्यंत पोचायचं म्हणून खांडेकरांच्या घरात लग्न करून गेले होते मी. माझ्या घरच्यांचा, खांडेकरांचा विश्वास पणाला लावला होता. आता इतक्या सहजासहजी तुला नाही सोडणार, आणि इथपर्यंत आलोय तर तोंड तर तू उघडशीलच. शक्यच नाही. तुला जे हवं ते कर, टॉर्चर कर, मार, काही कर, पण माझं तोंड उघडणार नाही मी. नाही नाही, मारणार नाही तुला, पण तुझी अशी अवस्था करणार आहे ना की मरणाची भीक मागशील तू. अरे चल, तुझ्या नाका खालून पळून जाईल हा गुलाब, तुला कळणार सुद्धा नाही. माझी पोच कुठपर्यंत आहे तुला माहिती नाही अजून. कुठपर्यंत आहे? कायद्याच्या पुढे तर नाहीये ना? इतकी वर्ष तुझा कायदा आणि प्रशासन माझा काहीच करू शकले नाही, पण आता करणार. आता तुला इतक्या सहजासहजी नाही सोडणार. तू आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात ज्या ज्या निष्पाप लोकांचे जीव गेलेत ना, त्या सगळ्यांचे चेहरे तुझ्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. आणि हा शब्द आहे हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या मुलीचा. वसुधा बेलसरे? आठवलं? अरे या 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 चेतना, औषणाचं ताट घेऊन ये. आणि एक काम करते, मग अशी सांगितलं होतं तुला, पायघड्या त्याही घेऊन ये. पायघड्या घालूया. कामासाठी 2 दिवस बाहेर जातो असं सांगून गेला होतात, पण आता 4 दिवसांनी उगवत आहे. सॉरी काकू, जरा तिकडे कामाची गडबड खूपच झाली, त्याच्यामुळे बस, एक शब्दही बोलू नकोस. आणि तू तिच्या चेहऱ्याकडे काय बघतोयस? खरं तर आता तुमच्या दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. कौशिकी, बघ ना कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय ना. तुझा आदर्श भाऊ आणि त्याची आदर्श बायको, खांडेकरांची सगळ्यात मोठी सून. सॉरी, काय फोन करून कळवायला हवं होतं. तिकडनं खूप धावपळ चालू होती, त्यामुळे वेळ नाही मिळाला, आणि मुळात रेंज पण नव्हती. बिचारे नवरा बायको.
बऱ्याच दिवसांनी एकांत मिळाला असेल ना? तसंही लग्नानंतर कुठे फिरायला जायला मिळालंच नाही तुम्हाला. पद्मिनी, अरे काय झालं काय? हा का कशाला एवढं तावातावाने बोलताय तुम्ही? आणि या दोघांना असं दारातच का उभं केलंय? यार या 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 बाळा आत या, चला. थांबा दया काका. मला केदारशी बोलायचंय. पण काय झालंय काय पण? खांडेकरांचं नाव लावतोस ना तू? कुटुंबाला तू स्वीकारलेस हो का नाही? बोल. हो. मग एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुला घरातल्या कोणाशी बोलावंसं नाही वाटलं? अगं लग्नासारखा मोठा निर्णय घेताना कोणाशी बोलावंसं वाटलं नाही यांना. हे काय सांगणार आहेत आपल्याला? आणि तारिणी, हिला तर सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवायचं असतं. लग्न करून या घरात काय आली, तिला वाटतं की ती या घराची राणी झाली. हे असं प्रेमाचं नाटक करून या घरावर राज्य करायचं या दोघांना. एक मिनिट, सगळे असे कोड्यात का बोलतायत? ताई काय झालंय? विश्वासघात. त्या प्रत्येक व्यक्तीचा ज्यांनी तुमच्या लग्नात तुमच्या डोक्यावर अक्षता टाकल्या, त्या प्रत्येक व्यक्तीचा ज्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, या घराचा, या घरातल्या प्रत्येक माणसाचा विश्वासघात केला यांनी. का तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या नात्यावर अविश्वास दाखवताय? हा काय काय केलंय काय त्यांनी? सांगणार आहेस का? काय का कौशिकी, काय झालंय?